नमस्कार. आपण बघत आहात लोकन्याय न्यूज लाईव्ह. आपण आज प्रभाग क्रमांक 6 पिंपरी चिंचवड या ठिकाणी उभे आहोत आणि भारतीय जनता पार्टीला विजयी सलामी ज्यांच्या रूपानं मिळाली असे बिनविरोध नगरसेवक ज्यांनी डबल हॅट्रिक केलेली. आताही ते बिनविरोध नगरसेवक झालेले ते आपल्या सोबत आहेत. काय रहस्य आपण ते जाणून घेणार आहोत. भाऊ, आपण बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आहात, काय सांगा? नमस्कार सर्वांना. मी सर्वप्रथम नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपणास माहितीच आहे की भारतीय जनता पक्ष तसंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपल्या शहराचे आमदार महेशदादा लांडगे असतील, शंकरभाऊ जगताप असतील, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिली. आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये नव्हे तर पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे यांचा जो विचार आणि यांच्या आशीर्वादाची जी आम्हाला उभ आहे, त्या उभेमुळेच हे शक्य होऊ शकलं. त्यांनी जे राजकारण करताना निस्वार्थ समाजकारण कसे करावे याचे जे पायंडा पाडून दिला, त्याच वाटचालीवर आम्ही काम करत आहोत आणि त्याचीच ही पोचपावती आहे. आपल्या विरोधात 2 फॉर्म होते असं कळतंय. ते एक बाद झालं, एक मागे घेतला. काय अडचणी आल्या? काही नाही, ते प्रसाद ताटेंचा जो आप पुरस्कृत फॉर्म होता, त्यांनी तो स्वतः येऊन आम्हाला पाठिंबा देऊन जाहीर केलं की इथून पुढे आम्हाला प्रभागात एकत्र काम करायचंय. कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे यांच्या विचारात आणि रवी भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचंय. आणि दुसरा जो फॉर्म होता मनसे पुरस्कृत सूर्यवंशींचा, त्यांनी जात प्रमाणपत्रच जोडलं नव्हतं, त्यामुळे तो तत्काळ बाहेर गेला. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम आपण बिनविरोध भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून निवडून आलात. पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 128 जागेवर इलेक्शन होते. त्या बाबतीत भारतीय जनता पार्टी किती जागा जिंकेल, तुमचा काय विश्वास आहे? मागील निवडणुकीपेक्षा नक्कीच जास्त जागा जिंकेल आणि खूप मोठ्या बहुसंख्येने भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता स्थापन करेल. मागच्या पंचवार्षिकमध्ये जो आपल्यावर अन्याय झाला, सत्ता आल्याच्या नंतर पक्ष तुम्हाला न्याय देईल का, असं वाटतं का तुम्हाला? हा, नक्कीच न्याय देईल आणि पक्ष जो म्हणाल, जो आदेश पक्ष देईल तो मान्य असेल मला. आता निवडून आलात, काय अजेंडा पुढचं, काय सध्या काय वाटतंय, पुढचं काय ध्येय धोरण असतील तुमचे? आता प्रभाग 6 मध्ये जे 4 वर्ष झाले प्रशासन लागवट असल्यामुळे जे सुविधाच लोकांना भेटले नाही, लोकांचे जे मूलभूत सुविधांमुळे हाल झालेत. पहिले ते प्रभाग क्रमांक 6 मध्ये मूलभूत पूर्णपणे सुविधा देऊन कॉन्क्रिटीकरण असेल, 24 तास आपलं सारखं पाण्याचा जो पुरवठा असतो तो अनियमित आहे, तो नियमित कसा होईल, किंवा रस्ते, लाईट, ड्रेनेज ह्या सर्व मूलभूत पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करेल. आणि रेड झोनचा जो वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे या भागातला, तो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निकाली कसा काढता येईल त्याकडे पूर्ण मी प्रयत्न करणार आहे. आपण पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 6 मध्ये उभा आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बिनविरोध नगरसेवक म्हणून रविभाऊ लांडगे यांची निवड झालेली आहे. ते अतिशय प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम करतात आणि स्वर्गवासी अंकुशराव लांडगे यांचे ते पुतणे आहेत. ते जिल्हाध्यक्ष म्हणजे शहराध्यक्ष होते आणि त्यांनी या प्रभागात चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्यांचं श्रेय आणि त्याच याच्यावर ते निवडून आलेत आणि त्यांचंही सुद्धा इथे काम आहे, त्याच्यावरच निवडून आलेत. भारतीय जनता पार्टीला इथं त्यांच्या रूपाने विजयी सलामी भेटलेली आहे. आपण बघत होतात लोकन्याय न्यूज लाईव्ह. धन्यवाद.